श्री स्वामी समर्थ. गुढीपाडवा हा मराठी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. हा सण 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी दारासमोर गुढी उभारली जाते. कडुलिंब गुळ एकत्र करून याचा प्रसाद खायला दिला जातो. आता गुढीपाडव्याच्या दिवशी अभ्यंग स्नान करण्याला देखील महत्त्व आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला अंघोळीच्या पाण्यात या 2 वस्तू न विसरता टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच अंघोळीच्या पाण्यात ह्या 2 वस्तू टाकायच्या आहे. बघा, गुढीपाडव्याच्या दिवशी या पद्धतीने अंघोळ करण्याला विशेष महत्त्व आहे. यामुळे आपल्या मनाची, तनाची, शरीराची शुद्धी होते आणि आपण जे पण काही पूजा, उपाय, अर्चना करतो याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होतं. गुढीपाडव्याच्या दिवशी असं म्हणतात, आपण जे पण काही सेवा, उपाय करू, जे पण आपण उपाय करू, दिवसभरात आपल्याला शक्य होईल तेवढी सेवा करू, याचा आपल्याला 1000 पटीने अधिक फळ मिळत असतं. आणि म्हणूनच यासाठी अगोदर घराची, मनाची, शरीराची शुद्धी करणे महत्त्वाचे आहे. घराच्या मुख्य दरवाजाला या दिवशी आवर्जून आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. दरवाजाच्या मुख्य जो मेन दरवाजा आहे त्याच्या उंबरठ्याला स्वच्छ करून, दरवाजा स्वच्छ करून उंबरठ्यावर हळदीचं लेपन काढायचं आहे. त्याचप्रमाणे या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला सूर्योदय झाल्यानंतर 6:55 ते 8-8:30 आपल्याला गुढी उभारायची असते. आता सर्वात अगोदर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यात आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते, माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. दुसरं म्हणजे थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल किंवा गोमतीर पाणी अंघोळीच्या पाण्यात टाका. आणि तिसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे 2 कडुलिंबाची पानं आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे आणि याने आपल्याला अंघोळ करायची आहे. त्यानंतर आपल्याला घर स्वच्छ करून, दार सुशोभित करून गुढी उभारायची आहे. गुढी उभारल्यानंतर गुढी आपल्याला 4-5 वाजता संध्याकाळी उतरवायची असते. आणि गुढी उभारल्यानंतर आपल्याला जो गुढीला आपण आंब्याचा डगळा लावलेला आहे तो फेकून न देता आपल्या मुख्य दरवाजाला लावायचा आहे. कडुलिंबाची पानं देखील आपल्याला फेकून द्यायची नाही. तर ती कडुलिंबाची पानं आपल्याला थोडा थोडा प्रसाद म्हणून सर्वांनी खायची आहे. थोडीशी पानं आपण जे धान्य साठवून ठेवतो यामध्ये देखील आपल्याला टाकायची आहेत. बघा, या पद्धतीने कडुलिंबाच्या पानांचा देखील उपाय केला जातो. त्याचप्रमाणे आपण जो कलश मांडलेला आहे, जो तांब्या गुढीच्या वर ठेवलेला असतो, तो काढल्यानंतर आपल्याला तो लगेच धुवायचा नाही. त्यामध्ये आपल्याला तांदूळ भरून ठेवायचे आहे आणि एखाद्या रुपयाचं नाणं त्यावर ठेवून हा कलश आपल्याला तसाच रात्रभर दुसऱ्या दिवसापर्यंत देवघरात ठेवायचा आहे. गुढीला आपण जी गुढी घातलेली आहे, साखरेची गुढी घातली आहे, ती तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकतात. तर या दिवशी आवर्जून आपल्याला अंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. धन्यवाद.